नमस्कार, एनडीटीव्ही मराठीमध्ये तुमचं स्वागत। आज निकालाचा दिवस आहे आणि आज महायुती का महाविकास आघाडी पुण्यामध्ये कोण होणार खासदार या संदर्भात निकाल लागणार आहे। त्या संदर्भात महायुतीचे जे उमेदवार होते मुरली अण्णा मोहोळ यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आज काही तासातच स्पष्ट होणार आहे की हा निकाल कोणाच्या साइडने लागणार आहे, किती कॉन्फिडन्स आहे या निकालाबाबत। नाही, अगदी पहिल्या दिवसापासून आमचा आत्मविश्वास हाच होता की आपण मोठ्या मताधिक्याने जिंकू आणि त्याच नक्की चित्र स्पष्ट होईल। आज ते पुणेकरांनी जो कौल दिलाय तो निश्चित आमच्या सोबत आहे। काही वेळात ते आपल्याला सगळ्यांना नक्की कळेल। पुण्याचा बालेकिल्ला म्हणून भाजपाला समजलं जातं। भाजपाचा बालेकिल्ला म्हणून पुण्यात जी खासदारकीची सीट आहे याच्यावर आता काँग्रेस म्हणते की आधी आमची होती, आता बीजेपीकडे गेले 10 वर्ष गेलेली आहे आणि आता आम्ही पुन्हा ती मिळवणार। त्यांचा हा कॉन्फिडन्स आणि महायुतीचा कॉन्फिडन्स काय सांगाल या दोन्ही याच्यामध्ये। मला असं वाटतं की आमचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे आणि एकेकाळी होते काँग्रेसचे इथे नक्की काही खासदार होऊन गेले, पण आता पुन्हा पुण्यातल्या जनतेने त्यांना देण्यासारखं त्यांनी काय केलं, पुण्यासाठी काय केलं, पुणेकरांसाठी काय केलं हा प्रश्न आहे ना। गेले 10 वर्ष मोदी सरकारने मोदीजींनी पुण्यासाठी हजारो कोटींच्या योजना आणल्या, हजारो कोटींचे प्रकल्प पुण्यात सुरू झाले। राज्य सरकार म्हणून देवेंद्रजींचं सरकार होतं, आताचं महायुतीचं सरकार आहे। पुण्यासाठी अनेक मोठ्या योजना पुण्यामध्ये आल्या, हजारो कोटी राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्याला आज मिळाले। महापालिका म्हणून गेले 5 वर्ष आम्ही सत्तेत होतो, 5 वर्षामध्ये पुढच्या 50 वर्षाचा या शहराचा विचार करून खूप काही काम आम्ही केले, ते पुणेकरांनी बघितलंय। मला असं वाटतं की पुन्हा काँग्रेसला देण्यासाठी इथं काही राहिलेलं नाही। आता इतकं चांगलं काम आम्ही केलंय, त्यामुळे आम्हाला हाच आत्मविश्वास आहे की कामावरती, आमच्या विचारांवरती, पुण्याच्या भविष्यावरती पुणेकरांनी हा निर्णय नक्की केलाय की 100% आम्ही आज जिंकणार। उमेदवारीची घोषणा झाली तो दिवस आणि आज रिझल्टचा दिवस, दोन्ही दिवसांमध्ये काय वेगळं वाटतंय आता। आणि आता त्या दिवशी परीक्षेला बसलो होतो, आज निकाल आहे, त्यामुळे नक्की डिस्टिंक्शन मध्ये आम्ही पास होऊ, आत्मविश्वास। मग तुम्ही डिस्टिंक्शन म्हणताय, दुसरा म्हणतो आम्ही 100% पास होऊ, काय वाटतं मग याच्यावर। फेल आहे, 35% पण नाही, फेल आहे खाली, काळजी करू नका, कळेल। या संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान गेले 2 महिने जी धावपळ झाली, आरोप प्रत्यारोप प्रचंड प्रमाणात झाले, वैयक्तिक टीका झाल्या, या सगळ्या गोष्टींना आता काय सांगाल, काय उत्तर द्याल किंवा विसरणार का पुढे यांचं उत्तर देणार। नाही, एक गोष्ट नक्की आहे की पुण्यामध्ये आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या, लोकसभा झाल्या, विधानसभेच्या झाल्या, अगदी महापालिकेच्या सुद्धा झाल्या, पण या निवडणुकीमध्ये जो प्रचाराचा स्तर काँग्रेसने आणि त्यांच्या उमेदवारांनी जो त्यांच्यामुळे घसरला तो आजपर्यंत कधी नाही झाला। इतकी पातळी कधीच कुणी सोडली नव्हती आणि म्हणून पुणेकरांनी त्यांना आता उत्तर दिलंय की हे चालत नाही पुण्यात। पुणे हे सुसंस्कृत शहर आहे, पुण्यामध्ये एक वैचारिक बैठक या पुण्यातली पुणेकरांची आहे, त्यामुळे पुणेकर मी म्हणाल तसं विचाराला मत देतात, विकासाला मत देतात, भविष्याला मत देतात। हे असले कधी स्टंटबाजी करणाऱ्याला कधी थारा पुण्यामध्ये नाही। आता एखाद्या छोट्या निवडणुकीमध्ये एखादी स्टंटबाजी चालून गेली, सारखं सारखं हे चालत नाही, हे सिद्ध झालं। आणि मला असं वाटतं की या निवडणुकीच्या निमित्तानं ती पुण्याची राजकीय संस्कृती जी इथून मागच्या लोकांनी जपली, मग ते कुठल्याही पक्षाचा असो, तो काँग्रेसचे होते, ते शिवसेनेचे होते, ते राष्ट्रवादीचे होते, ते भाजपचे होते, या प्रत्येकाने जी जुन्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी जपली की मला असं वाटतं यावेळेला काँग्रेसने त्यांच्या उमेदवारांनी फार एक संस्कृतीची वाट लावून टाकली। मला खेदानं सांगावं वाटतं की इतक्या खालच्या स्तराला आजपर्यंत कुठली निवडणूक गेली नाही। निवडणुकीचं ज्या दिवशी मतदान होतं, मतदानाच्या आदल्या दिवशी महायुतीवर पैसे वाटल्याचा आरोप केला गेला। आता काल रवींद्र धंगेकर यांनी ईव्हीएम मशीन यांचे आकडे एकसारखे येत नाहीये असा आरोप केलेला आहे आणि आज मतदानाची मोजणी आहे। काय सांगाल, हा काय प्रकार आहे नेमका। बघा ना, आता तुम्हालाच प्रश्न पडला हा काय प्रकार, म्हणजे हा प्रकार नक्की आहे, ह्याच्यात वस्तुस्थिती काही नाही, सत्यता काही नाहीये। केवळ मागच्या निवडणुकीला आदल्या दिवशी स्टंट केला, मतदानाच्या दिवशी ते चालून गेलं काहीतरी, पहिली वेळ होती। आता लोक सारखे सारखे थोडीच बसतात। आता या स्टंटबाजीला बघा ना तुम्ही, लोकांनी काय उत्तर दिलं ते कळेल। आणि मला असं वाटतं की पैसे पैसे जवळजवळ 20 एक आमदार काँग्रेसच्या पुण्यात येऊन बसले होते, माजी मंत्री काय, आमदार काय, तेच पैसे वाटत होते ना। या नवले पुलाच्या जवळ तिथे ज्या हॉटेलमध्ये यांचे नेते बसून पैसे कोणाला वाटत होते, चांदी कुठून आणली होती, हेच करत होते सगळे। त्यामुळे काय होतं, शेवटी खोटं बोलायचं आणि करायचं मात्र स्वतःच आणि आरोप दुसऱ्यावर, हे लोकांनी पाहिलंय।
आता हे सगळं झाले, जसं एक्झिट पोलचे सगळे निकाल समोर आले तसं आता दुसरं रडगाणं चालू केलं. आता काय बघा ना, काहीच जमलं नाही. खालच्या पातळीवर गेले, वाईट टीका केली, व्यक्तिगत टीका केली. जसं जसं जे प्रयत्न करता येतील ना ते सगळे केले. पण पुणेकरांनी ते हाणून पाडले आणि आज ते दिसलं एक्झिट पोलमध्ये सगळं दिसलं की आपण सगळीकडनंच हारतोय. आता म्हणल्यानंतर नवीन काहीतरी काढायचं म्हणून आता ईव्हीएम काढलं. अरे वा रे वा. काही राज्यात तुमचं सरकार आले, काही ठिकाणी तुम्ही लोक जिंकला, तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं. आणि आता पुण्यात मात्र दारूण हारणार आहे, दारूण पराभव तुमचा आज होणार आहे. तर कालपासून ते ग्राउंड करायला सुरुवात झाली. ईव्हीएमचा प्रॉब्लेम, 17C मध्ये का प्रॉब्लेम. हे रडगाणं बंद करा. जे झालं, जनतेने जो कौल दिलाय तो मान्य केला पाहिजे. पण मला असं वाटतं की यांची स्टंटबाजी काय संपणार नाही. स्टंटबाजी करण्यासाठीच जसं काय राजकारणात आले, त्यामुळे पुणेकरांनी लांब फेकून दिले. आता आज रिझल्टचा दिवस आहे. गेले अनेक दिवस मुरलीधर मोहोळांना खासदार आहेत असे फ्लेक्स तयार केलेले आहेत. कार्यकर्त्यांनी लाडूंची ऑर्डर दिलेली आहे. काय सांगाल या संदर्भात? कार्यकर्त्यांचा किती जल्लोष आहे? काय कार्यकर्त्यांचा तो उत्साह आहे. कार्यकर्त्यांनी अगदी सुरुवातीपासून याच्यामध्ये प्रत्येकाने काम केलंय. तो लोकांच्यात होता, तो संपर्कात सहवासात होता. त्यामुळे त्याला एक आत्मविश्वास पहिल्यापासून होता आणि त्यांनी जो कष्ट केले, प्रत्येक कार्यकर्त्यांनी कष्ट केलं, जीवाचं रान केलं. महायुतीतले आमचे कार्यकर्ते असतील, माझ्या पक्षातले असतील, सगळ्यांनीच. आणि त्यामुळे एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. एक आनंद उत्सव जल्लोष करायचा, याच्यात गैर काय मला वाटत नाही. परंतु थोड्या वेळात ते आता चित्र स्पष्ट झाल्यावर प्रत्यक्षात सगळेजण त्याच्यात सहभागी पण होतात. विजयाची निश्चिती, शेवटचा प्रश्न, विजयाची निश्चिती किती? 1000%. धन्यवाद. तर आपल्या बरोबर महायुतीचे उमेदवार, पुण्याचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ होते आणि विजयाची निश्चिती ही 1000% असं त्यांनी आपले मत हे NDTV बरोबर शेअर केलेलं आहे. पुण्याहून प्रतीक्षा पारखी, NDTV मराठी.